आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन व्यवस्थेचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं। व्हीआयपी दर्शन बंद असल्याचं सांगितलं जात असताना काही मंत्र्यांसोबत अनेकांना थेट विठ्ठल दर्शन घडवण्यात आल्यानं भाजप आणि शिवसेनेत दुजाभाव झाल्याची चर्चा रंगली आहे। भाजपचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागली, तर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट दर्शन घडवण्यात आल्याचं समोर आले। मंदिर प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याची खंत मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे। महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे। ते म्हणाले की आम्ही तो नियमच केला आहे की आमदार किंवा जे लोक येतात त्यांच्यासोबत आम्ही दर्शन करतो। फक्त मी त्यांना म्हणालो की तुम्ही 3 दिवसापूर्वी जरी मला सांगितलं असतं तर कदाचित मी अजून 2 महिन्यांनी आलो असतो। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे। पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय, उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे। तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे, कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता। मंदिरानं प्रशासनानं व्हीआयपी दर्शन या संदर्भामध्ये क्लिअर कट सूचना दिल्या होत्या आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य भक्तांना त्या ठिकाणी त्रास होतो, दुजाभाव दिसतो आणि म्हणून व्हीआयपी दर्शनही बंद केलं होतं। परंतु जर मंत्री म्हणून त्यांच्या कुटुंबियांसमवेत सगळ्यांना दर्शन दिलं असेल तर सुधीर भाऊ एक ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री राहिलेत, आमदार आहेत, त्यांनाही द्यायला हरकत नव्हती। त्यामुळे मला वाटतं मंदिर प्रशासनानं दुजाभाव करणं योग्य नाही आहे।